Hello students, in this lecture we are going to learn practical number 4, study of leveling instruments of numericals. System of taking out reduced level of point from the staff reading. The collimation system. It consists in finding the elevation of the plane of collimation, that is height of instrument, for every setup of the instrument and then obtaining the reduced level of points with reference to respective plane of collimation. Elevation of plane of collimation for the first setup of the level is determined by adding backside to reduced level of benchmark. The reduced level of intermediate point and first change point are then obtained by subtracting the staff reading then taken on this point, that is intermediate side and foreside, from the elevation of plane of collimation. When the instrument is shifted to the second position, a new plane of collimation is set up. The levels of the two planes of collimation are correlated by means of backside and foreside on change point. The elevation of this plane is obtained by adding the new backside taken on the change point. From the second position on the level of the reduced level of first change point, the reduced level of successive point and second change point are found by subtracting their staff readings from the elevation of this plane of collimation. Then arithmetical check. The difference between the sum of backside and the sum of foresides should be equal to the difference between the first and last reduced level. Then summation of backside minus foreside equal to last reduced level minus फर्स्ट रिड्यूस लेवल. या अभ्यासक्रमातील काही महत्त्वाचा भाग तुम्हाला समजण्यासाठी आपल्या मराठी भाषेत सांगत आहे. कोलिमेशन सिस्टीमला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट सुद्धा म्हणतात आणि प्लेन ऑफ कोलिमेशन मेथड सुद्धा म्हणतात. यामध्ये लाईन ऑफ कोलिमेशन रिड्यूस लेवलला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणतात. लाईन ऑफ कोलिमेशनचं रिड्यूस लेवल करण्यासाठी बेंचमार्कवर स्टाफ रिडिंग घेतली जाते. त्याच बेंचमार्कच्या रिड्यूस लेवल जोडून लाईन ऑफ कोलिमेशनचं रिड्यूस लेवल काढले जाते. इंटरमिडिएट पॉईंट आणि चेंज पॉईंट रिड्यूस लेवल काढण्यासाठी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंटमधून स्टाफ रिडिंग, जे की चेंज पॉईंट आणि इंटरमिडिएट पॉईंटवर घेतले जाते, त्या स्टाफ रिडिंगला मायनस केले जाते, जेणेकरून आपल्याला या पॉईंटचा रिड्यूस लेवल मिळून जातो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो आपण चेंज पॉईंट इन्स्ट्रुमेंट सेटअपसाठी, तो चेंज पॉईंट पुढच्या इन्स्ट्रुमेंट सेटअपसाठी टेम्पररी बेंचमार्क सांगण्यात येते. या मेथडला अजून समजण्यासाठी आपण न्यूमेरिकल पाहूया. The example is the following readings were taken successively with a level and leveling staff. Readings 0.250, 0.500, 0.300, 1.565, 2.150, 3.560, 0.450 and last 1.260. These are the 8 values, readings. The level was shifted after third and sixth reading. Record these readings in the table and find out the reduced level, that is capital RL, of the different points. Assume reduced level of the first point as 100 meter. Apply usual checks. सगळ्यात अगोदर पाहणार आपले चेंज पॉइंट कोणते कोणते आहेत आणि त्या आधारावर बॅक साइड कॉलम मध्ये कोणती रीडिंग आली पाहिजे, फोर्थ साइडच्या कॉलम मध्ये कोणती रीडिंग आली पाहिजे आणि इंटरमिडिएट साइडच्या कॉलम मध्ये कोणती रीडिंग आली पाहिजे. सगळ्यात पहिले आपला चेंज पॉइंट आहे. जो चेंज पॉइंट आहे ते सगळे फोर्थ साइड मध्ये येईल. पहिला तिसरा हा आपला फोर्थ साइड असेल. कोणत्या पण सेटअपला आपली पहिली जे रीडिंग असती बॅक साइड म्हणता येईल. अशा प्रकारे पहिली, तिसरी आणि पाचवी रीडिंग बॅक साइड राहील. फोर्थ साइडच्या नंतरची रीडिंग ही बॅक साइड राहील आणि लास्ट रीडिंग फोर्थ साइड राहील. यामध्ये जितक्या पण रीडिंग आहेत त्या सर्व इंटरमिडिएट साइड राहतील. यासाठी सर्वात पहिले आपल्याला टेबल बनवून रीडिंग फीड करून रिस्पेक्टिव्ह कॉलम्समध्ये प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी पहिले 7 कॉलमचा टेबल बनवायचा. आपल्याकडे पॉईंट्स दिलेले आहेत, जसे की बॅक साइड, इंटरमिडिएट साइड, फोर्थ साइड. या तिघांचा यूज करून रिड्यूस लेवल काढता येईल. बॅक साइड 0.250, रिड्यूस लेवल 100 मीटर, रिमार्क बेंचमार्क. पहिला पॉइंट किंवा स्टेशन असल्यामुळे काहीच नाही.
दुसरा स्टेशन इंटरमिडिएटमध्ये जाईल, तिसरा स्टेशन जाईल बॅक साईडमध्ये आणि फोर्थ साईडमध्ये आणि 7 कॉलमचा टेबल तयार होईल. जसं की आपण डिसाईड केलं होतं, तिसऱ्या 6व्याच्या रीडिंग फोर्थ साईड कॉलममध्ये टाकून द्यायच्या, पहिली चौथी रीडिंग बॅक साईड कॉलममध्ये टाकून द्यायची. आपल्याला रिड्यूस लेवल ऑफ बेंचमार्क ऑफ द फर्स्ट स्टेशन 100 मीटर पहिल्या रीडिंगच्या समोर रिड्यूस्ड कॉलममध्ये बेंचमार्क लिहायचं. पहिल्या 3 रीडिंगमध्ये पाहूया. पहिली बॅक साईड आहे, नंतर फोर्थ साईड, परंतु 2 मध्ये यायली म्हणून इंटरमिडिएट साईड. आणि हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढण्यासाठी रिड्यूस लेवल प्लस बॅक साईड म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इक्वल टू 100 प्लस 0.250 दॅट इज इक्वल टू 100.250. नंतर रिड्यूस लेवल काढण्यासाठी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस इंटरमिडिएट साईड दॅट इज 100 मायनस 2.50 मायनस 0.500 दॅट इज 99.750. जिथे चेंज पॉइंट असेल तिथे रिड्यूस लेवल इक्वल टू हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस फोर्थ साईड दॅट इज 100.250 मायनस 0.300 दॅट इज 99.950 असा रिड्यूस लेवल येईल. जिथे चेंज पॉइंट घ्यायलो तिथे बेंचमार्क फिक्स होईल, म्हणजे रिड्यूस लेवल फिक्स होईल. पहिले जसं रिड्यूस लेवल प्लस बॅक साईड करून हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट काढतो, तसंच 99.950 प्लस 1.565 दॅट इज हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट इक्वल टू 101.515. देन रिड्यूस लेवल इक्वल टू हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मायनस इंटरमिडिएट साईड दॅट इज 101.515 मायनस 2.150 that is equal to 99.365. Then again height of instrument equal to reduce level plus bench back side that is equal to 97.955 plus 0.450 that is equal to 98.405. Reduce level equal to height of instrument minus fourth side that is equal to 101.515 minus 3.560 equal to 97.955. Then reduce level equal to height of instrument minus fourth side that is 98.405 minus 1.260 that is 97.145. नंतर बॅक साईडच्या स्टेशनची आणि फोर साईडच्या स्टेशनची समेशन म्हणजे बेरीज करायची. दॅट इज बॅक साईड इक्वल टू 2.265 अँड फोर साईड 5.12. आता हा टेबल चेक करायचा बरोबर आहे की चुकीचा. बाय अर्थमॅटिक चेक द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द बॅक साइड्स अँड द सम ऑफ फोर साइड्स इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड लास्ट रिड्यूस लेवल. That is summation back side minus summation four side equal to last reduced level minus first reduced level. That is 2.265 minus 5.12 equal to 97.145 minus 100.00. That is 2.855 equal to 2.855. दोन्ही व्हॅल्यूज सेम आले म्हणून बरोबर आहे. कॅल्क्युलेशन ओके आहे. Then rise and fall system. It consists in determining the difference of level between consecutive points by comparing each point after the first with that immediately preceding it. The difference between their staff reading indicates a rise or fall according the staff reading at the point is smaller or greater than that at the preceding point. The reduced level of each point is then found by adding the rise to or subtracting the fall from the reduced level of the preceding point. Then arithmetical check. There are three checks on the accuracy of the reduction. The difference between the sum of back side and the sum of four sides equal to the difference between the sum of the rises and that of the falls equal to the difference between the first and last reduced level. That is back side minus four side equal to rise minus fall equal to reduced level last reduced level minus first reduced level.
राईज आणि फॉल मेथडमध्ये दोन लगातार येणारे स्टेशन किंवा पॉइंट च्या मधील लेवल डिफरन्स पाहिले जाते. त्याच्या आधारे आपण सगळ्या पॉइंटचा रिड्यूस लेवल काढू शकतो. पुढची रीडिंग मागील रीडिंग पेक्षा जास्त असेल तर ती फॉल रीडिंग म्हटले जाते. ही रीडिंग मागील बिंदूमधून किंवा पॉइंट मधून मायनस करून रिड्यूस लेवल काढण्यात येते. पुढची रीडिंग मागील रीडिंग पेक्षा कमी असेल तर त्याला राईज लेवल म्हणतात. मागील बिंदूमध्ये जोडून पुढच्या बिंदूचा रिड्यूस लेवल काढण्यात येते. ही पद्धत समजण्यासाठी न्यूमरिकल करूयात. न्यूमरिकल हा पहिल्यासारखाच आहे, फक्त मेथड राईज आणि फॉल सिस्टीम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले टेबल बनवायचा. बॅक साईड 0.250, रिड्यूस लेवल 100 मीटर, रिमार्क बेंचमार्क. पहिला पॉइंट किंवा स्टेशन असल्यामुळे काहीच नाही. दुसरा पॉइंट इंटरमिडिएट मध्ये जाईल. तिसरा पॉइंट बॅक साईड आणि फोर साईड मध्ये जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या बिंदूमध्ये काळजीपूर्वक पहा. पहिलं स्टेशन आणि दुसऱ्या स्टेशनची रीडिंग जास्त आहे पहिल्या स्टेशन पेक्षा, याचा अर्थ फॉल. फॉल या दोघांचा फरक काढण्याचा आणि फॉल कॉलम मध्ये लिहायचं किंवा ठेवायचं. आणि थर्ड पॉइंट किंवा स्टेशन च्या समोर चेंज पॉइंट नंबर 1. 0.250 फॉल आहे तर प्रिव्हियस रिड्यूस लेवल 100 मीटर आहे. 100 मधून 0.250 वजा करायचे कारण ते फॉल आहे, तर तुमचा रिड्यूस लेवल आला 99.750. अशा प्रकारे दुसऱ्या स्टेशनचा आपण रिड्यूस लेवल काढला. आता फर्स्ट आणि थर्ड स्टेशनचं कंपेअर करूया. थर्ड स्टेशन हे फर्स्ट स्टेशनच्या पेक्षा मोठा आहे म्हणजे राईज आहे, तर या दोघांचा फरक आहे पुढचं स्टेशन जास्त मागच्या पेक्षा राईज, म्हणून त्याला राईजच्या कॉलम मध्ये लिहायचं म्हणजेच 0.200. आता जे 0.200 आला त्याला प्रिव्हियस रिड्यूस लेवल मध्ये जोडून देतो. प्रिव्हियस रिड्यूस लेवल आहे रिड्यूस लेवल इक्वल टू 99.750 प्लस 0.250 दॅट इज 99.950. जिथे चेंज पॉइंट घ्यायलो तिथे बेंचमार्क फिक्स होईल म्हणजे रिड्यूस लेवल फिक्स होईल. रिड्यूस लेवल मायनस फॉल. RL इक्वल टू 99.950 minus 0.585 equal to 99.365. Then reduce level minus fall equal to 99.365 minus 1.410, that is equal to 97.955. Then reduce level minus fall equal to 97.955 minus 0.810, that is equal to 97.145. नंतर बॅक साइडच्या स्टेशनची आणि फोर साइड स्टेशनची समेशन म्हणजे बेरीज करायची. ती बेरीज येणार समेशन ऑफ बॅक साइड इक्वल टू 2.265 अँड इंटरमिडिएट फोर साइड इक्वल टू 5.12. आता हा टेबल चेक करायचा बरोबर आहे की नाही. त्यासाठी अर्थमॅटिकल चेक. The difference between the sum of the back sides and the sum of the four sides equal to the difference between the first and last reduced level. That is, back side minus four side equal to rise minus fall equal to last reduced level minus first reduced level. That is 2.265 minus 5.12 equal to 0.200 minus 3.055 equal to 97.145 minus 100.00. That is, the answer is 2.855 equal to 2.855 equal to 2.855. म्हणजेच तिन्ही सेम आले म्हणून बरोबर. कॅल्क्युलेशन ओके आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट प्रॅक्टिकल लेक्चर. थँक यू.